नमस्कार. आज आपण युरिक ॲसिड आणि गाऊट या समस्येबद्दल बोलणार आहोत आणि त्यावर नैसर्गिक उपाय काय आहेत हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कधी असं झालंय का की सकाळी उठल्यावर पायाचा अंगठा किंवा इतर सांधे अचानक भयंकर दुखायला लागतात, इतके की जमिनीवर पाय ठेवणं सुद्धा कठीण होऊन जातं? ही वेदना म्हणजे जणू काही आपल्या सांध्यांमध्ये कोणीतरी काचेचे किंवा सुईसारखे टोकदार तुकडेच भरले आहेत आणि प्रत्येक हालचालीसोबत ते टोचतायत. हीच आहे ती गाऊटची वेदनादायक भावना, आणि यामागे एक ठोस कारण आहे. तर हा गाऊट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा संधिवाताचाच एक प्रकार आहे. आणि हा होतो कशामुळे? तर रक्तामध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढल्यामुळे. हेच जास्तीचं युरिक ॲसिड सांध्यांमध्ये जमा होऊन क्रिस्टल्स बनवतं, ज्यामुळे प्रचंड वेदना आणि सूज येते. पण हे युरिक ॲसिड येतं तरी कुठून? बघा, आपल्या शरीरात आणि आपण जे काही खातो त्यात प्युरिन्स नावाचे एक नैसर्गिक रसायन असतं. जेव्हा आपलं शरीर या प्युरिन्सला तोडतं तेव्हा युरिक ॲसिड एक टाकाऊ पदार्थ म्हणून तयार होतं. तसं तर आपली किडनी हे ॲसिड लघवी वाटे बाहेर फेकून देते. हे समजून घेण्यासाठी एक एकदम सोपं उदाहरण घेऊ. विचार करा, एका पाण्याच्या ग्लासात आपण प्रमाणापेक्षा जास्त साखर टाकली. काय होईल? ती विरघळणार नाही, खाली तळाशी जाऊन बसेल, बरोबर? अगदी तसंच होतं आपल्या युरिक ॲसिडचं. जेव्हा ते रक्तात खूप जास्त होतं तेव्हा ते आपल्या सांध्यांमध्ये जाऊन साचतं. आता युरिक ॲसिड वाढण्यामागे बरीच कारणं असू शकतात. कधीकधी हे अनुवंशिक असतं, म्हणजे साधारण 10% लोकांमध्ये. पण त्या व्यतिरिक्त लठ्ठपणा, गोड पेय पिण्याची सवय, शरीरात पाण्याची कमतरता आणि अल्कोहोल या सगळ्या गोष्टींमुळे ही समस्या वाढू शकते. पण थांबा, एक चांगली बातमी आहे. ती म्हणजे जवळपास 95% लोक, 95% लोक जीवनशैलीत थोडेसे बदल करून या समस्येवर घरच्या घरी नियंत्रण मिळवू शकतात. म्हणजे योग्य माहिती असेल तर यावर मात करणं अगदी शक्य आहे. मग आता प्रश्न येतो की सुरुवात कुठून करायची? सर्वात सोपी आणि पहिली पायरी कोणती असू शकते? याचं उत्तर खूपच साधं आहे आणि आपल्या रोजच्या जगण्यातच लपलेलं आहे. ती पायरी आहे पुरेसं पाणी पिणं. फक्त पाणी. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे काय होतं तर आपल्या किडनीला अतिरिक्त युरिक ॲसिड शरीराच्या बाहेर फेकून द्यायला मदत मिळते. लक्षात ठेवा, हायड्रेशन हे आपलं पहिलं शस्त्र आहे. फक्त पाणीच नाही तर काही हायड्रेशन हिरोज सुद्धा आहेत, जसं की लिंबू पाणी. त्यातल्या व्हिटॅमिन सीमुळे युरिक ॲसिड न्यूट्रलाइज होतं. ग्रीन टी प्यायलात तर त्यातले अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करतात. आणि कमी फॅटचं दूधसुद्धा युरिक ॲसिडची पातळी कमी करायला खूप फायदेशीर ठरतं. चला, आता वळूया आपल्या आहाराकडे आणि सगळ्यात आधी बघूया रेड झोन, म्हणजे असे पदार्थ जे आपण टाळलेच पाहिजेत, कारण ते युरिक ॲसिडची पातळी वाढू शकतात. यामध्ये सगळ्यात आधी येतं रेड मीट, म्हणजे मटण वगैरे, आणि लिव्हर, किडनी असे अवयवांचे मांस. काही मासे जसे की सार्डिन आणि ट्यूना हे सुद्धा टाळलेलेच बरे. आणि बियर तर युरिक ॲसिडचा कट्टर शत्रू आहे. यासोबतच कोल्ड्रिंक्स आणि जास्त साखर असलेले पदार्थ यांना तर पूर्णपणे बाय बाय करा. पालक, मशरूम, सोया, पनीर हे पदार्थ खा, पण जरा प्रमाणातच. बरं, आता रेड झोन बघितला, मग खायचं तरी काय? त्यासाठी आहे आपला ग्रीन झोन. हे असे पदार्थ आहेत जे आपल्याला युरिक ॲसिड नियंत्रणात आणायला मदत करतील. यामध्ये चेरी आणि बेरीज नक्की खा. त्या अँटी इन्फ्लेमेटरी असतात, म्हणजे सूज कमी करतात. संत्री, आवळा, अननस यांसारखी व्हिटॅमिन सी असलेली फळं तर शरीरातला कचरा बाहेर काढायला मदत करतात. काकडी, सगळ्या प्रकारच्या भोपळ्याच्या भाज्या, ब्राऊन राईस, ज्वारी, अक्रोड, जवस आणि आपले मसाले म्हणजे आलं आणि हळद यांचा आहारात आवर्जून समावेश करा. फक्त आहारच नाही तर आपली जीवनशैली सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यासाठी ही 3 सूत्री योजना लक्षात ठेवा. पहिलं, शरीराला हालचाल द्या. दुसरं, वजन नियंत्रणात ठेवा. आणि तिसरं, मन शांत ठेवा. पहिली पायरी व्यायाम. रोज फक्त 30 ते 60 मिनिटं वेगाने चालणं, पोहणं किंवा सायकलिंग असा कोणताही मध्यम व्यायाम करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीराला युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवायला मदत होते. दुसरी पायरी आहे वजन. कारण वाढलेलं वजन हे युरिक ॲसिडचं उत्पादन वाढवतं आणि शरीरातून ते बाहेर पडण्याची क्रिया मंदावतं.
त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं खूपच गरजेचं आहे. आणि तिसरी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट. कारण सततचा ताणतणावसुद्धा युरिक ॲसिडची पातळी वाढवू शकतो. त्यामुळे ध्यान, प्राणायाम किंवा एखादा छंद जोपासणं हे मनाला शांत ठेवण्यासाठी खूप मदत करेल. तर सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. भरपूर पाणी प्या, रेड झोन पदार्थ टाळा, ग्रीन झोन पदार्थ खा, रोज व्यायाम करा आणि वजन व स्ट्रेस या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवा. हे 4 नियम पाळले तर दीर्घकाळ फायदा नक्की होईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आरोग्याची सूत्र आपल्याच हातात आहेत. मग वाट कसली बघायची? आजपासूनच एक छोटासा बदल करा आणि निरोगी आयुष्याकडे पहिलं पाऊल टाका. चला, आरोग्यदायी बदलासाठी आजच सुरुवात करूया.